छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे। पाणी पुरवठ्याच्या समस्येविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी औद्योगिक परिसरात जोरदार आंदोलन केली। आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर मडकी फोडत संताप व्यक्त केला। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत स्थानिक नागरिकांनीही रोष व्यक्त केला। परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले। तसेच घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पाणी टंचाईचा प्रश्न कधी सुटणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले। तुम्ही त्यांना अडवलं, ताब्यातही घेतलंय, काय सांगाल? आम्हाला एक काल माहिती मिळाली की काही लोक सोलापूर-धुळे हायवेवर आंदोलन करणार आहेत। त्यांचे सोबत आम्ही याच्या आधी 2 मार्चलाच मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे जे विषय आहेत त्याला संबंधित खात्याला भेटून त्याचा समाधान करावा ह्याची सूचना दिली होती। त्यांनी आम्हाला 2 मार्चला हमी पण दिली होती की आम्ही काही आंदोलन करणार नाही। तरी पण काल आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की हे लोक काही आंदोलन करण्याच्या नियोजनात आहेत। तर आम्ही यांना काल रात्री परत जाऊन त्यांना लेखी सूचना दिली। लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका। पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत। हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहे। तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर-धुळे हायवेवर येण्याचा प्रयत्न करत होते। ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। बरं, किती लोकांना ताब्यात घेतलंय, काय पुढची भूमिका? आमची जे हे कारवाई आहे ते सध्या सुरू आहे। कारवाई संपल्यावर आम्ही याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर सूचना देऊ। पण नागरिक ज्यावेळेस स्वतःच्या प्रश्नांसाठी भांडतायत त्यावेळेस पोलिसांनी दडपशाही केली असा आरोप नागरिकांकडून होत आहे। नागरिकांना आर्टिकल 19 इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्याचा अधिकार आहेत, पण ते अधिकारला अंमल करायला त्यांना पोलिसांकडून परवानगी घेणे, पोलीसच्या जे जमावबंदीचा आदेश आहे त्याचा रिस्पेक्ट करणे आणि तसेच त्यांची जी मागणी आहे त्याच्यासाठी पोलीस त्यांची पूर्ण मदत करेल। जे संबंधित खाते आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटून बोलू की यांचे मुद्देचा हे करा, त्यांचं समाधान करा। पण जर विना परवानगी जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून पोलिसांना मीटिंगमध्ये दिलेली हमीचा रिस्पेक्ट न करता जर असे कोणी निकृत करणार असेल तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई 100% करणार आहेत। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे। तर तुम्ही नागरिकांमध्ये आणि संबंधित विभागाच्या बैठक बोलणार आहेत का आणि याचा तोडगा कसा निघणार आहे? आज जे घडलेली घटना आहेत त्यात काहीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही। आम्ही प्रोएक्टिव्ह पोलिसिंग करून जे लोक जमावबंदीचा उल्लंघन करत होते त्यांना डिटेन केलेलं आहे। आमची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे। आपला जे दुसरा प्रश्न होता, येस, आम्ही इतर विभागांना सोबत परत बसून एकदा 2 तारखेला मीटिंग झालेली आहेत। जे आंदोलन करते होते आणि इतर विभागाचे लोक, जे बाकी लोक आहेत, जे बाकी मागणे आहेत त्याच्यासाठी आम्ही परत इतर खात्यांना जे संबंधित मुद्द्याचे खाते आहेत त्यांना भेटून त्यांना याचा काहीतरी तोडगा काढावा याची विनंती करू।